मग आपल्याला झालं नाही का? आपल्याला सुद्धा काळरूपी सर्पदंश झालेला आहे. आपण सुद्धा 7 दिवसाच्या आत जाणार आहेत. मग ते 7 दिवस कोणते? आठवडा. आणि आठवड्याचे याच्यापेक्षा वेगळा असेल का कोणता? मग आपल्याला सुद्धा काळरूपी सर्पदंश झालेला आहे. आपल्याला सुद्धा जागा व्हावं लागेल. अर्जुनाला मोह झाला होता, मोह. म्हणून अर्जुनाला काय सांगितली? मग मोह तुम्हा आम्हाला झाला नाही का? कोण म्हणतं आपल्याला मोह नाही? अहो, त्या अर्जुनाला तरी नातेवाईकांचा मोह झाला. तुम्हा आम्हाला मोह कशा कशाचा आहे सांगू? सांगू? गाडीचा आहे, बंगल्याचा आहे, बायकोचा आहे, मुलाचा बाळाचा आहे, म्हशीचा आहे, नाही का? लाखाची म्हैस आहे, बैलाचा आहे, बैलाचा सुद्धा आहे, लाखाची बैल जोडी आहे, नाही का? मोह नुसतं नाचतोय, आपण नाचतोय, कुणी बायको पुढे नाचतोय. माझ्यासारखी अप्सरा आख्या गावात कोणाला नाही. नुसतं नाचतोय बायको पुढे, नाचतोय की नाही? हा, कोण कशा पुढे नाचतंय, कोण कशा पुढे नाचतंय, पण आपल्याला इथं नाचायचंय. मग त्या अर्जुनाला मोह झालेला आहे आणि त्या अर्जुनासाठी गीता सांगितली. मग भगवंताला सांगायचीच होती, भगवंताला सांगायची होती. ती लीला भगवंताची आहे. देवाची लीला अशी आहे पहा. देवाला एवढंही माहिती होतं की हे युद्ध होणारच आहे. ज्यावेळी त्या धृतराष्ट्राने पांडवांना वनवासामध्ये पाठवलं, त्याच वेळेस भगवंताला कळालं आता युद्ध होणं अनिवार्य आहे. आणि या युद्धामध्ये मोठमोठे रथी महारथी कोणत्या बाजूने जातील? दुर्योधनाच्या बाजूने जातील. काय लीला आहे देवाची. आता त्या भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना मारणं आपल्याला अवघड जाईल. आधीपासूनच यंत्रणा चालू केली, आधीपासूनच. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक झाला. जन्म कुठे झाला आणि मृत्यू? जन्म आणि मृत्यू शिवनेरी आणि मृत्यू नावातच काय आहे? शिव. जन्म मृत्यू. आलं लक्षात? मग त्या रायगडावरती ज्यावेळी अभिषेक होता त्यावेळी अभिषेकासाठी हत्ती होते, मोठमोठे हत्ती अभिषेकासाठी रायगडावरती. त्यावेळी एक इंग्रज अधिकारी म्हणतो, राजे तुम्ही गडावरती हत्ती आणल्या कसे? छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, जेव्हा हे पिलं होते ना, छोटे छोटे, 10 वर्षापूर्वी छोटी छोटी पिलं आणले होते, त्यांच्यासाठी रायगडावरती हत्ती तलाव केला. आजही जा तुम्ही, आजही जा, तुम्हाला तिथे हत्ती तलाव दिसेल. अगं इथं साध्या ह्याच्यात पाणी लागलं, कड्यावर किल्ल्यावर पाणी, 24 तास पाणी, उन्हाळा पावसाळा पाणी. हत्ती तलाव, हत्तीला खेळण्यासाठी, पाणी पिण्यासाठी हत्ती तलाव. काय म्हणाले? जे हत्ती लहान होते तेव्हाच आम्ही पिले आणले होते. मग त्यांना काय माहिती होतं आपण जिंकू, जिंकून आपला अभिषेक करू, हे माहिती होतं का? पण स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकारलं. तसं देवाला माहिती होतं मोठमोठे रथी महारथी कोणाच्या बाजूने जाणार आहे. आणि यामध्ये आपल्याला द्रोणाचार्यांना मारणं अवघड जाईल. कारण द्रोणाचार्य असे होते, जोपर्यंत हातामध्ये धनुष्यबाण आहे तोपर्यंत द्रोणाचार्यांना मारणं शक्य नव्हतं. मग द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव काय होतं? अश्वत्थामा. इकडे पांडवांना वनवासात पाठवलं की देवाने एक हत्ती नेली होती. कुंकूवाल्या मावशींना जाग का होत्या? मला आवडत नाही कीर्तनात झोपलेलं. आता इकडं तिकडं बघती ना, काय होतं माहितीये का? 10 वर्षापूर्वी पांडवांना जेव्हा वनवासात पांडव आहेत त्याच वेळी एक हत्ती नेली होती.
पिलाचं भगवंताने नाव काय ठेवलं? अश्वत्थामा. कारण भगवंताला काय माहिती होतं, या द्रोणाचार्यांना मारणं उघड जाईल. आणि ज्या वेळी युद्ध चालू झालं, युद्धाच्या वेळेस अश्वत्थामा नावाचा कोण मारला गेला? हत्ती मारला गेला. बघा आता मी म्हणते, हे द्रोणाचार्य जे आहेत त्यांना मुलाविषयी खूप प्रेम होतं. त्यांनी महादेवाचं तप केलं, महादेवाला प्रसन्न केलं आणि महादेवाकडून वरदान घेतलं की माझा मुलगा चिरंजीव अमर राहील. आजही अश्वत्थामा अमर आहे. अश्वत्थामा मेला नाही, पण युद्धामध्ये बातमी काय पसरली? अश्वत्थामा द्रोणाचार्य म्हणले महादेवांनी दिलेलं वरदान आहे, खोटं कसं होईल? पण सत्य कोण बोलताय? धर्मराज युधिष्ठिर कायम सत्य बोलतात. आपण त्यांना जाऊन विचारू. आणि धर्मराजाला विचारलं, धर्मा अश्वत्थामा गेला काय? धर्मराज म्हणतो अश्वत्थामा गेला, पण पुढचं ऐकायचंच विसरून गेलं त्यांचं. नरो अथवा कुंजरो, म्हणजे एक तर मनुष्यच असेल, मनुष्य प्राणी असेल किंवा हत्ती असेल, पण तो बापाचं अंतःकरण होतं, पुढचं बोलायचंच विसरून गेले. हातातलं धनुष्य. आणि त्याच वेळेस भगवंताने दृष्टद्युम्नाला सांगितलं, आता दृष्टद्युम्न हीच संधी आहे, बाण सोड. सोडले बाण आणि द्रोणाचार्य गेले. एक एक रथी महारथी मारणं उघड होतं. आणि एवढंही भगवंताला माहिती होतं की ही गीता आपण अर्जुनाला का सांगायची. अर्जुनाला मोह होणार आहे. कुणाचा मोह? अर्जुनाला सगळ्यात जास्त मोह कुणाचा होता? तर भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य. अर्जुन म्हणतो देवा हे आजोबा आहेत माझे, देवा संत वृंद नमस्कारीचे, का घडे तरी पूजिचे, हे वाचून निंदिचे स्वये वाचा, तैसे गोत्र गुरु आमोचे, पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्ततसे. अहो ते भीष्माचार्य माझे आजोबा, त्यांच्या अंगा खांद्यावरती मी खेळलो, लहानाचा मोठा झालो आणि त्यांचा वध करू काय? ते द्रोणाचार्य ज्यांनी जी मला गुरुविद्या दिली, स्वतःच्या मुलाला नाही दिली, ते ज्ञान मला दिलंय, ते गुरु द्रोणाचार्य त्यांचा वध करायला मी का भस्मासुर आहे का? तरी काय मी भस्मासुर? अर्जुन म्हणे अहो ज्यांनी मला ज्ञान दिलं त्या गुरूंचा वध करणं माझ्याच्याने शक्य होणार नाही. देवा हे तुले बरी आता बोलावे न लगे अवधारी. आता देवा याच्यानंतर बोलू नका. आणि अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण होता. काय नाव होतं धनुष्याचं? गांडीवम संसते हस्तात त्वचैव परिदह्यते न च शक्नोम्य हस्तातुम भ्रमति वचने मनः. हातातलं धनुष्य गळून पडलं का? सेनयोग उभयोगमध्ये रथम स्थापयमेच्युत. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महिक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् गुरुनीति तत्रा पश्यस्वितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भगातॄन् पुत्रान् पौत्रान् सख्यूंस्तथा श्वशुरान् सुरश्चैव सेनयोग उभयोरपि. अरे ज्यांच्या सोबत युद्ध करायचे ते आचार्य आहेत, गुरु आहेत, माता आहेत, पिता आहेत, भाऊ आहेत, त्यांच्या सोबत मी युद्ध करू शकत नाही. देवा आता मोहानं माझं चित्त व्याकुळ झालंय. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्चयस्य निश्चितं प्रीतं मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. देव काय वेडा नाही. अर्जुनाला ज्ञान सांगायला देव वेडा नाही. अर्जुनानं देवाचा शिष्यत्व पत्करलं. आतापर्यंत देव काहीच बोलले नाही, अर्जुनाचं ऐकून घेतलं. आणि खरी गीता दुसऱ्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकापासून सुरुवात केली. देवानं अर्जुनाला शिष्यत्व पत्करलं. आयुष्यामध्ये ज्ञान तेव्हा प्राप्त होतं ज्यावेळी आपण कुणाचं तरी शिष्यत्व पत्करतो. गीतेचा अधिकारी कोण? ज्याच्याकडे श्रद्धा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती
मच्रेनाधिगच्छति. ज्याच्याकडे श्रद्धा आहे, ज्याच्याकडे शांती आहे, ज्याच्याकडे संयम आहे, तो गीतेचा अधिकारी आहे. याच्याही पुढे जाऊन त्याला बघा 9व्या अध्यायामध्ये सांगतात. 9वेच अध्याय आहे ना. तरी तनु मनु जीवे कितव्या अध्यायातील ओवे. आणि अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तिही सांगती पुसले जेने अंतकरण बोधले संकल्पाने तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा भगवे जरी मनी आती आणावे तरी संताया बुजावे सर्वश्रीसी. अर्जुनाचा तो अधिकार होता आणि म्हणून अर्जुनाला काय सांगितली? गीता सांगितली. गीता. मग ही गीता कळणं अवघड आहे, पण आपण मुखामध्ये नुसती गीता 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 असं म्हणा तरी सुद्धा काय होईल? गीता 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 वाचे मनती. गीता 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 वाचे मनती. गीता 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 वाचे मनती हो. गीता 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 वाचे मनती. गीता गीता नाही पुनरावृत्ती तया नरा. जो मुखाने गीता गीता म्हणतो त्याचा पुन्हा जन्म होत नाही. असं या गीतेमध्ये विशेष काय आहे? आता भारत कमळ परागू
जो गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्री गंगू अर्जुनेसी साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मुख कमलातून निघालेली ती वाणी आहे. वेदाचा विचार केला तर हा वेदार्थ सागरू तो जयाचा निद्रिताचा गुरु तो स्वयं सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. हा वेदाचा जर विचार केला तर भगवंताच्या घोरण्यातून वेद झाले. पण गीता भगवंताच्या मुख कमलातून निघालेली वाणी आहे. गीता सुगीता कर्तव्या कि शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता. भगवंताच्या मुख कमलातून निघालेली वाणी गीता आहे आणि म्हणून ती पाठ करणं तिचं श्रवण करणं तिचं चिंतन करणं तिचं मनन करणं हे आपलं काय आहे इथे कर्तव्य आहे. मग आता अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं. 15 मिनिट कीर्तन होईल. 15 मिनिटाच्या नंतर आपलं गीताचं काय म्हणतात ना तुम्ही दीप प्रज्वलन करून घेऊ. तर अर्जुनालाच गीता का सांगितली ज्यावेळी अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व पत्करलं. तुम्ही आम्ही आयुष्यामध्ये कुणाचं शिष्यत्व पत्करलं का? बोला किती जणांच्या गळ्यात माळी आहेत? बोटावर मोजता येतील इतकी माणसं. हे छोट्यांसाठी टाळ्या वाजवा जास्त करून. ह्यांना मानलं पाहिजे हो. ह्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. ज्या दिवशी माळ घातली त्या दिवसापासून आपलं आयुष्य सुरू झालं. इथून पुढचं आपलं आयुष्य बैलाचं होतं. बैलाचं आपण नुसतं काबाड कष्ट करत होतो काम करत होतो. ज्या दिवशीपासून माळ घातली त्या दिवसापासून आपलं खरं आयुष्य सुरू झालं. आपल्या आयुष्यामध्ये श्रीगुरु आले आणि आपण ज्ञान मार्गाला आलो. आहे मी कोण करावा विचार. निवृत्तीनाथ माझ्या आयुष्यामध्ये आले. मनोनी जाणतेने शब्द काय आहे? वेड्यानी नाही. मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. मावशीबाई झाडाला पाणी घालायचंय. मग झाडाच्या फांदीला घालावं लागल फळाला का फुलाला का कुठं? खोडाला. जर खोडाला पाणी घातलं तर सगळीकडे पाणी पोचतं. तसं ज्ञानोबा काय म्हणतात जाणत्या व्यक्तीने संपूर्ण जगाची सेवा करण्यापेक्षा एकट्या श्रीगुरूंची सेवा करावी. ज्ञानोबा काय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये श्रीगुरु निवृत्तीनाथ आले आणि माझ्या आयुष्यात मला सत्सद विवेक विचारांची प्रीती जडली. ज्ञानदेव म्हणे तरलो जीवनामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर श्रीगुरु शिवाय पर्याय नाही. कीर्तन सांगायचं दृष्टांत सांगायचे म्हणलं तर लांबच आहे. मी दृष्टांत सांगत नाही. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना काय केलं? श्रीगुरु केलं. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अगोदर तुला ओळखलं का? काय म्हणतात? तू जाणता तरी मनविसी परी नेनिवेते न संडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. तू स्वतःला जाणता म्हणतो ज्ञानी म्हणतो पण अज्ञान पंथ सोडत नाही. आणि तुला ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगाव्यात म्हणलं तर तूच काय करतो? शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोय. जात्यंधा लागे पिसे मग ते सेवा धावे जैसे तुझे शानपण तैसे दिसतसे. हे बघ अर्जुना तू मागणारा नाही आणि हे मागणारे नाही. शरीर जाता घरे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वाचून जावे पंडुकू मगा. हे बघ या देहामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे? आत्मा कसा आहे? आत्मा आणि नित्य आहे. आत्मा सत्य आहे. आत्मा शाश्वत आहे. आणि जाणार काय आहे? शरीरे वासंसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृणाति नवपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानन्यानि संयाति नवानि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन विडिजे तैसे विहांत काते स्वीकारिजे चैतन्य नाथे. जुनं वस्त्र टाकून द्यावं नवं परिधान करावं त्याप्रमाणे हा देह
या आत्म्यातून आत्मा तेच म्हणलं आता कोण काय बोलतोय ऐकावा. अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा नैनम चिंदंती शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. याला जाळायचं म्हणलं जळत नाही, घात करायचं म्हणलं तर घात होत नाही, काही होत नाही. हा आत्मा सत्य शाश्वत आणि विश्वसनीय. जसा देहाच्या किती अवस्था, किती देहाच्या अवस्था किती म्हणतात तुम्हाला कशाला बोलिलं मग. देहाच्या अवस्था 3 बालपण म्हातार. बघ मग जो बालपणातला देह आहे तो तरुण झाल्यावर गेला का तोच आहे. आणि म्हातारपणात पण ऐके शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू हे कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहाचे हान नासे एकेका सवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे दया नाही व्यामोरुक. म्हणून शरीराच्या ठिकाणी कितीतरी जीव येतील जातील. कशाच्या ठिकाणी काय ऐकतात तुम्ही. मी मुद्दाम चुकीचं बोलते आणि तुम्ही पण हो म्हणता तो. म्हणून शरीराच्या ठिकाणी काय होईल. अहो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कितीतरी देह येतील आणि जातील. पण ज्याला खरं आत्मस्वरूप कळालं त्याची पुनरावृत्ती नाही. मग खरं आत्मस्वरूप कुणाला कळत. जो नित्य नेमाला गीता वाचतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला मोक्षाची प्राप्ती होते. आणि किती वेळात मोक्षाची प्राप्ती होते. अर्ध्या क्षणामध्ये अर्ध्या. पण त्याला काय करावं. नित्य नेमावाचे वदती अक्षरे नित्य नेमावाची अक्षरे नित्य नेमावाचे वदती अक्षरे नित्य नेमावाचे वदती अक्षरे नित्य नेमाने वदती अक्षरे नित्य नेमाने वदती अक्षरे वदती अक्षरे नित्य मनाने वदती अक्षरे नित्य निवावाचे वदती अक्षरे नित्य निवावाचे वदती अक्षरे नित्य निवावाचे वदती अक्षरे हा नित्य निवावाचे वदती अक्षरे नित्य निवावाचे वदती अक्षरे नित्य निवाने वदती अक्षरे नित्य निवाने वदती अक्षरे भव सिंधु तारे आकाशानि भव सिंधु तारे आकाशानि नित्य निवाने वदती अक्षरे नित्य निवाने वदती अक्षरे नित्य निवाने वदती अक्षरे नित्य निवाने वदती अक्षरे हे भव सिंधु तारे आकाशानि भव सिंधु तारे आकाशानि नित्य निवाने वदती अक्षरे नित्य निवाने वदती अक्षरे नित्य निवाने वदती अक्षरे नित्य निवाने वदती अक्षरे वदती अक्षरे वदती अक्षरे नित्य नेम वाचे वदती अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी विठोपा जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई
नित्य नेम वाचे वदती अक्षरे वाचे वदती, तुम्ही नामे म्हणत होते म्हणून मी वाचे वदती अक्षरे. या गीतेची गीता 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 असं नुसतं मुखात ज्याच्या आहे नित्य नेमाना, एकादशीला नको नुसत्या, नित्य नेमाना पाहिजे. नित्य नेमाना ज्याच्या मुखामध्ये नुसतं गीता गीता, नाही गीता वाचता आली तरी चालेल, पण एकादशीच्या दिवशी नुसतं गीता 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 असं म्हणा. काय म्हणायचं? आणि नाहीच काय जमलं तर नातवंड्याचं नाव काय ठेवायचं? आता मस्त आपल्या लेकरांनी आशी उशी ठुला असेल, पण आपण तिला गीता म्हणायचं. काय म्हणायचं? गीता. कारण त्या निमित्ताने तरी आपल्या मुखामध्ये काय, आणि मी नाही सांगत, भगवंत सांगतात गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा, त्याला मोक्षाची प्राप्ती होते हो. पण ही अक्षर नित्य नियमाने आले पाहिजेत. नित्य नेम वाचे वदत्ता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. का? कारण हे गीता अशी आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व उपनिषद म्हणजे गायी आहेत, गायी. लक्ष द्या अशोक महाराज, सर्व उपनिषद म्हणजे काय आहे? गायी आहेत, गायी. आणि या गायींचा दोग्धा, दूध काढणारा कोण आहे? गोपाल. दोग्धा गोपाल नंदनहा. आणि दूध पिणारा कोण आहे? पार्थो वत्सत सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. पार्थ म्हणजे अर्जुन, सुधीर म्हणजे भक्त. अर्जुनासारखे भक्त आणि अर्जुन हे गीतामृत, गीता पान, अमृत पान सेवन करतात. म्हणून आपल्याला सुद्धा काय करायची? हे गीतेची आज जयंती करायची. मग गीतेची जयंती करत असताना प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक मेणबत्ती घ्यायची प्रत्येकानं. आणि आपण काय म्हणणार आहे माहितीये का? गीतेचं महत्व. तुम्ही काय म्हणणार होते? गीतेचं महत्व. म्हणून प्रत्येकाच्या हातात एक जणाची पेटवायची. ज्ञानोबा काय म्हणतात ऐका, ज्ञानोबाची एक ओवी सांगते जी दिप्यावरती आलेली आहे. कीर्तन झालेलं आहे माझं, पण शेवटच्या चरणाकडे आपल्याला यायचंय म्हणून सांगते की ज्ञानोबा काय म्हणतात. जैसी दीपकलिका धाकुटी परी बहु तेजाते प्रगती तैसी सद्बुद्धी हे ते कुटी म्हणू नये. एक दिवा आहे, एक दिवा. तुम्ही त्याला लहान म्हणणार ना? अहो ते एक दिव्यानं मावशी किती दिवे लागले जातील? एक दिवा अनेक दिवे लावतो. तसं एखाद्याकडे बुद्धी, ही दिदी छोटी आहे, पण तिच्याकडे जी बुद्धी आहे ना ती सद्बुद्धी आहे, सद्बुद्धी. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, तैसी सद्बुद्धी हे ते कुटी म्हणू नये. तिच्याकडे सद्बुद्धी म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आहे. आणि अशी सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे तो भगवान परमात्म्याला आवडतो. भगवान परमात्मा त्याला विसरत नाही. कुणाला? जो गीता वाचतो, जो भागवत वाचतो. तुकोबा काय म्हणतात, आता आपल्याकडे वेळ नाही, पण तुकोबा काय म्हणतात, त्यांची तर मी आयुष्यभर काय करेन. तुका म्हणे माझे भगवंताची सेवा, तुका म्हणे माझे भगवंताची सेवा, तुका म्हणे माझे भगवंताची सेवा, तुका म्हणे माझे भगवंताची सेवा. तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा
कोणते? गीता भागवत. करीती श्रवण. जे गीता आणि भागवत श्रवण करतात त्यांची मला सेवा घडो. म्हणजे ते संतांना ते आवडतातच. गीता भागवत वाचणारे संतांना ते आवडतातच. पण जो नित्य नेमाने गीता वाचतो ना, नाथ काय म्हणतात त्याला पुरुषोत्तम कधीच विसरू शकत नाही, कधीच. एका जनार्दनी एक ऐसा जन एका जनार्दनी ऐसा ध्यानी. एका जनार्दनी ऐसा ध्यानी. एका जनार्दनी ऐसा ध्यानी. एका जनार्दनी ऐसा ध्यानी. एका जनार्दनी जयाचा हनेवा. एका जनार्दनी जयाचा हनेवा. एका जनार्दनी जयाचा हनेवा. एका जनार्दनी जयाचा नित्य नाम वाजे नित्य नेम वाजे वदते अक्षर. पुरुष नित्य नेम सिंधु तरे अर्धक्षरे भव सिंधु धप मग सग धप मग गरे ग सारे सरे ग म पद पदनी धप पदनी सार नि स धप धप धम गमनी गम 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 सा अर्थ क्षण आ
वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा नेम तया पुरुषोत्तमा नविसंबे ज्ञानेश्वरा माऊली मला आहे ना आता आरतीला निघायचंय पटपट प्रत्येकाच्या हातात मेणबत्ती दिसली पाहिजे मला सकाळी 8 वाजता तिथं पोहोचायचंय आई ताई तू 2 मिनिटं ऐका ज्याच्या हातात मेणबत्ती आहे का त्यांनी आजूबाजूला हा कोणालाही धक्का न लागता मेणबत्ती पेटवा ह्याची काळजी घ्या सर्वजण जी मेणबत्ती पेटली का लाईट बंद करा सिस्टीम वाले लाईट बंद करा आणि मेणबत्तीवाल्याला कळकळीची विनंती आहे की मेणबत्ती आजूबाजूला कोणालाही लागणार न हातामध्ये धरा वाह, क्या बात है. जैसी दीपकलिका धाकुटी जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी है ठेकुटी ऐसी सद्बुद्धी है ठेकुटी झालं का सगळ्यांच्या मेणबत्ती पेटून? आता विश्वास मते देवे वागे वागे नको सावे सोनी मन द्यावे पसाय दाने जे फळाची अंकटी सांडो त्या सत्कर विरती वाढो तुमचा परस्परे पुढो मैत्रवाचे प्रेताचे दिवे जाओ विश्वस्त धर्म सूर्य पाहो जो देवांची लोकले हो प्राणिलात वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माते आली आनंद मंगळे भेटता होता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलचे ज्ञान व पियुषांचे चंद्रवेचे अलंचना मातंड देता पैन हे सदा सज्जन सूर्योतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी बजो आधी मोठी अखंडित आणि ग्रंथ पूजे विशेष लोके रस्ता एक मने श्री श्रीराहो हा होईल दान बसावो येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनी मम्बत्वां नुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयत्रटजलानाथागनिलोत्पला शल्यद्रावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी स्वोत्तीर्णा खलु पाण्डवैर्गणनदी कैवर्तक केशवा पाराशरेव च सरोज ममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जन षट्पदे काकाप्येप्यमानं मुदा भूयात् पंकजं कलिमलप्रध्वंसिन श्रेयसे मुखं करोति वाचालं लङ्घयते हृदिं यत्कृपात् परमानन्दमाधवम्
ओम शांती ओम शांती ओम शांती टाका लाईट ओम शांती 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 घ्यात ना बोला पुंडलिक श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय मेणबत्त्या जागेवर ठेवा इथून बघा मेणबत्त्या